नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत. बघा, मुलांचं संगोपन करणं म्हणजे जगातला सर्वात कठीण जॉब वाटू शकतो, नाही का? पण आज आपण ज्या सुविचार स्रोतावर चर्चा करणार आहोत ना, ते पाहिल्यावर लक्षात येईल की मोठ्या आणि किचकट सिद्धांतांऐवजी रोजच्या अगदी साध्या सोप्या कृती किती भन्नाट आणि प्रभावी ठरू शकतात. चला तर मग थेट सुरू करूया. आता सुरुवातीलाच एक एकदम रंजक प्रश्न समोर येतो. झाडांना पाणी देण्यासारखी एखादी साधी कृती लहान मुलांचा संपूर्ण दृष्टिकोन कसा काय बदलू शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आपल्या रोजच्या धावपळीत आपण अशा छोट्या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. पण जेव्हा एखादा मूल एखाद्या रोपाला पाणी देतं, तेव्हा ते फक्त एक काम नसतं. ती एका लहानशा जीवाची काळजी घेण्याची पहिली पायरी असते. या एका छोट्याशा कृतीतून मुलांच्या मनात निसर्गाबद्दल, जबाबदारीबद्दल किती खोल विचार निर्माण होऊ शकतो हे खरंच थक्क करणार आहे. पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना. आता या ज्या मूलभूत सूचना आहेत ना, त्या कुठल्याही अवघड जाडजूड पुस्तकातून आलेल्या नाहीत, तर त्या थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत, ज्या मुलांसोबतच्या आपल्या नात्याला एक एकदम अचूक आणि सकारात्मक दिशा देतात. इथे सहभाग या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सहभाग म्हणजे केवळ हे कर, ते करू नको असे आदेश देणं किंवा नुसती कामं सांगणं नव्हे, तर स्रोतानुसार हा एक एकत्रित आणि अतिशय सकारात्मक प्रयत्न आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण आणि मुले एखादं काम मिळून करतो ना, तेव्हा तिथे नुसती कामाची वाटणी होत नाही, तर एक भक्कम भावनिक जोडणी, एक इमोशनल कनेक्शन तयार होतं. आणि यामुळेच एक साधंसं कंटाळवाणं कामही उत्तम शिकण्याची एक भारी संधी बनून जातं. दैनंदिन कामांमधील सहभाग म्हणजे काय? तर मुलांसाठी काहीतरी खास क्वालिटी टाईम काढण्याची वेगळी धडपड करण्याऐवजी घरातील रोजची कामं हीच त्यांना समजून घेण्याची सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरू शकते. आणि हे नेमकं कसं करायचं हे इथे खूप छान स्पष्ट केलंय. यामध्ये 3 मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत: झाडांना पाणी देणं, स्वयंपाक करणं आणि चर्चा करणं. आता या कृतींवर जरा बारकाईने विचार करूया. झाडांना पाणी दिल्यामुळे मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. स्वयंपाकघरात थोडी मदत केल्याने एका मोठ्या प्रक्रियेचा भाग होण्याचं महत्त्व त्यांना समजतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कामं करत असताना जी चर्चा होते ना, ती मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरू शकते. हे तिन्ही मुद्दे एकमेकांत इतके छान गुंफलेले आहेत की त्यातून संवादाचा एक अत्यंत नैसर्गिक मार्ग आपोआप तयार होतो. आता या सगळ्याचा प्रत्यक्ष फायदा काय? तर वर्तन आणि दृष्टिकोनातील बदल. जेव्हा मुले कुटुंबासोबत अशा प्रकारे मिळून काम करतात आणि मोकळेपणाने गप्पा मारतात, तेव्हा त्यांचा हट्टीपणा किंवा जी चिडचिड असते ना, ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्यांच्या वागण्यात एक प्रकारची समज आणि मॅच्युरिटी येऊ लागते. अर्थात हा बदल काही एका रात्रीत होत नाही, पण तो या दैनंदिन सहभागाचा एक अतिशय नैसर्गिक आणि हमखास दिसणारा परिणाम आहे. मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन याच छोट्या छोट्या संवादांमधनं आकार घेत असतो. थोडक्यात सांगायचं तर स्वयंपाकासारख्या एखाद्या साध्या कामात मुलांना सहभागी करून घेणं आणि त्यांच्या वागण्यात होणारा सकारात्मक बदल यांचा अगदी थेट संबंध आहे. हे एक अतिशय स्पष्ट कॉज अँड इफेक्ट समीकरण आहे. मुलांच्या वर्तनात सुधारणा घडवण्यासाठी कोणत्याही कठोर शिक्षेची अजिबात गरज नसते. गरज असते ती त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची. मुले जेव्हा प्रक्रियेत स्वतः सामील असतात, तेव्हा त्यांना गोष्टींची आणि परिणामांची किंमत खऱ्या अर्थाने समजते. आणि या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा गाभा म्हणजे यातून मिळणारी शिकवण. स्रोतामध्ये माफी आणि चांगला दृष्टिकोन या 2 शब्दांवर विशेष भर दिलाय. आता विचार करा, रोजच्या कामांमधनं मुले नक्की काय शिकतात? समजा काम करताना त्यांच्याकडून काहीतरी सांडलं, एखादं नुकसान झालं किंवा साधी चूक झाली, तर ती चूक प्रामाणिकपणे मान्य करणं आणि माफी मागणं हे मुले याच मोकळ्या वातावरणात अगदी सहज शिकतात. अशा वेळी जर त्यांना समजून घेतलं, तर त्यांच्या मनात आपोआपच एक चांगला दृष्टिकोन तयार होतो. मुले चुकांना घाबरत नाहीत, तर त्यातून शिकायला लागतात. आणि हाच भावनिक पाया त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी एक मजबूत आधार बनतो, हे नक्की. शेवटी आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. अशी कोणती दैनंदिन कृती आहे जी उद्याचा सर्वात मोठा धडा ठरेल? झाडांना पाणी देणं असो वा स्वयंपाकात केलेली छोटीशी मदत, यांसारख्या अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टी मुलांचं चारित्र्य घडवण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधनं बनू शकतात. बालसंगोपन हे केवळ एक कर्तव्य नाही, तर तो एक खूप सुंदर एकत्रित असा प्रवास आहे, ज्याची सुरुवात आजच्या एका छोट्याशा कृतीतून नक्की होऊ शकते. नक्की विचार करा.